माझं गाव बदलत आहे. रहीपुरी. गिरणा नदीच्या काठी वसलेले रहीपुरी हे गाव. गावात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात. गावात दरवर्षी म्हसोबा यात्रेचे आयोजन केले जाते. महादेव मंदिर, मारुती मंदिर आणि विठ्ठल मंदिर ही गावातील प्रमुख धार्मिक स्थाने आहेत. गावाच्या जवळच जामदा बंधाराही आहे, ज्यामुळे शेतीला आणि जलस्रोतांना पुरेसा लाभ मिळतो. आमदार मंगेशदादा चव्हाणांच्या प्रयत्नाने रहीपुरी गावाचा कायापालट झालेला आहे. दादांनी भरपूर कामं केलेली आमच्या इथं. आता हे मंगल कार्य केलेलं आहे, ग्रामपंचायत ऑफिस केलेलं आहे, तिथून इथं गावात ब्लॉक बसवलेले, स्ट्रीट लाईट आणलेली आमच्या गावात. जवळपास भरपूरच कामं केलेली आमच्या गावात. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा गावाला गाव भरपूर सहकार्य करणार आहे दादांसाठी, कारण दादांनी भरपूर कामं केलेली आहे. त्याच्यामुळे 90% लोकांचं सहकार्य राहील दादांना. रहीपुरी येथे महादेव मंदिराच्या जवळ सभामंडप बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी 15 लाख रुपयांचा निधी वापरला गेला आहे. श्री प्रमोद भवर यांच्या घरापासून श्री तुकाराम भवर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले असून यासाठी 3 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. श्री प्रमोद भवर यांच्या घरापासून श्री अशोक भवर यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम पूर्ण झाले आहे. यासाठी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर होता. रहीपुरी शिवारातील 162 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये खरीप दुष्काळी अनुदान एकूण 22.80 लाख रुपये जमा झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. रहीपुरी येथून बंदिस्त कालवा जाणार असून त्या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम होणार आहे. तरवाडे ते रहीपुरी रस्त्याच्या सुधारणेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून काम सुरू आहे. रहीपुरी पाणी पुरवठा योजनेसाठी 59.79 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे आणि हे काम प्रगतीपथावर आहे. रहीपुरी ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. रहीपुरी येथील छत्रपती शिवशाहू चौकाची सुधारणा करण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. गावातील प्रमुख रस्त्यालगत आणि गिरणा पुलावर पथदिवे बसवण्याचे काम नियोजित असून त्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. गिरणा नदी पुलावर आणि मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 10 लाख रुपये निधी मंजूर आहे. रहीपुरी वडगाव लांबे रस्त्याच्या सुधारणेसाठी 2 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात रहीपुरी गावातील ही सर्व विकास कामे करण्यात आली आहेत, ज्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होत आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र